नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमेय देशपांडे. मी ज्ञानदीप अकॅडमी महेश शिंदे सरांकडे फिलॉसॉफी ऑप्शनल शिकवायला आत्ता सुरुवात केली आहे. मित्रांनो, फिलॉसॉफी हा खूपच इंटरेस्टिंग असा ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर तसं UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला थोड्याच वेळा सांगणार. बट तत्पूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊ की फिलॉसॉफी म्हणजे काय. मित्रांनो, फिलॉसॉफीचा अर्थ इट्स अ सोर्स ऑफ नॉलेज, इट्स अ सर्च ऑफ नॉलेज. सर्च म्हणजे काय? एखाद्या गोष्टीसाठी जसं लहान मुलं एखाद्या गोष्टी मागे लागतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात, ती एक वृत्ती असते मनुष्यातली, आणि ती वृत्ती ज्या ज्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसते दे ऑल आर कन्सिडर्ड टू बी द फिलॉसॉफर्स. सो मित्रांनो, एखादा व्यक्ती जर त्याच्या मनात साहजिक कुठल्याही गोष्टीतून जर प्रश्न उद्भवत असतील तर ते आपण त्यांना इन अ वे फिलॉसॉफर असं म्हणू शकतो. ओके, तर मित्रांनो, आपण फिलॉसॉफी ॲज अन ऑप्शनल फॉर UPSC एक्झाम याचा आज थोडक्यात विश्लेषण बघू की त्याचा एक्झॅक्टली UPSCमध्ये काय फायदा असतो. महेश शिंदे सरांसोबत बोलताना हे आमच्या डिस्कशनमध्ये आलं की महाराष्ट्रातले बहुतांशी मुलं फिलॉसॉफी ऑप्शनल घ्यायला घाबरतात. त्याचं कारण विविधरित्या आहेत. बऱ्याच मुलांमध्ये काही डाऊट्स असतात, बऱ्याच मुलांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअरली माहीत नसतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की मुलं तो ऑप्शनल घ्यायला घाबरतात. वास्तविकता हा जो ऑप्शनल आहे फिलॉसॉफी हा नॉर्थ इंडियामध्ये भरपूर फेमस आहे. बऱ्यापैकी मुलांना माहिती असेल की दिल्लीमध्ये हा ऑप्शनल खूप गाजलेला आहे आणि UPSCमध्ये सुद्धा हा ऑप्शनलमध्ये बरेच मुलांना चांगले मार्क्स मिळालेले आहे. गेला ट्रेंड जर तुम्ही आपण बघितला किंवा आपण त्याचा थोडासा अभ्यास जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याच मुलांनी आपल्या शेवटच्या अटेम्प्टमध्ये फिलॉसॉफीसारखा ऑप्शनल घेऊन सुद्धा चांगल्या पोस्ट मिळवलेल्या आहेत. मित्रांनो, चला तर आपण एक थोडक्यात फिलॉसॉफीचं विश्लेषण बघू. का तो महत्त्वाचा आहे, का तो इझी आहे, किंवा काहीही त्याच्याबद्दल जे तुम्ही र्युमर्स ऐकले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, याचं मी आज तुम्हाला संपूर्ण विश्लेषण क्लिअर पद्धतीने सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपण आता बघू की वाय इट इज कॉल्ड ॲज द बेस्ट ऑप्शनल. म्हणजे फिलॉसॉफीला एक UPSCसाठी एक बेस्ट ऑप्शनल असं का मानलं जातं. तर त्याचे काही ठराविक कारणं आहेत ज्याचे आपण थोडक्यात आता अभ्यास करूया. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्याचा जो सिलेबस आहे तो खूप क्रिस्प आहे. क्रिस्प म्हणजे तुम्ही जर त्याचा सिलेबस बघाल तर फक्त एक पेज, ती पण एक साईडला असणार आहे. म्हणजे जर सिलेबस वाचायला जाल तुम्ही तर तुम्हाला वाटेल की इतका छोटा सिलेबस आहे तर मी तर हा कितीही कमी टाईममध्ये कंप्लीट करू शकतो. बट मित्रांनो, फॉल्स याच्यात राहू नका. सिलेबस दिसायला जरी छोटा असला तरी त्याची व्हर्टिकल डेप्थनेस ही थोडी जास्त आहे. ते काय आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सिलेबस छोटा असल्यामुळे मित्रांनो, साधारणतः हा 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीत एक सिन्सिअरली जर अभ्यास केला डेली 2 तास तरीही हा पद्धतशीरपणे तुम्हाला कंप्लीट करता येऊ शकतो. ओके, दुसरा याचा बेनिफिट असा आहे की इझिली आपल्याला शॉर्ट स्पॅनमध्ये कंप्लीट करता येतो. ठीक आहे, कमी सिलेबस आहे, क्रिस्पी असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की ह्याची युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बोलायला गेलो तर UPSCच्या एसे पेपरमध्ये आणि UPSCचा जो आपला GS पेपर 4 आहे, इथिक्स, ॲप्टिट्यूड अँड इंटिग्रिटीवाला, त्याच्यामध्ये तुम्हाला भक्कम या विषयाचा तुम्हाला यूज होणार आहे. कारण तुम्हाला गतवर्षीचा जर एसेचा अनुभव असेल तर तुम्हाला माहिती असेल की ॲटलिस्ट एक एसे हा फिलॉसॉफी बॅकग्राऊंडनी दिलेला असतो UPSCकडनं. म्हणजे इन अ वे एक ऑप्शनल जर तुम्ही चांगला प्रिपेअर केला तर आयदर ऑफ द वे तुम्हाला एसे एक चांगला प्रिपेअर होईल. आणि GS पेपर 4 जो आहे इथिक्सचा पार्ट, त्याच्यामध्ये बरेचसे थिंकर आपल्याला अभ्यास करायचे असतात. त्यातले मोस्टली जे थिंकर आहे महत्त्वाचे, ॲरिस्टॉटल, प्लेटो, हे आपल्या सिलेबसमध्ये असेच कवर होऊन जातात. तो म्हणजे तुम्हाला एका फिलॉसॉफीच्या ऑप्शनलसोबत एसेचा अभ्यास होतोय, रायटिंग स्किल डेव्हलप होणार आहे, प्लस GS पेपर 4 जो इथिक्स आहे, ज्याचं सगळ्यात जास्त मुलं स्कोअर करतात आणि पोस्ट काढायसाठी तो एक महत्त्वाचा विषय समजला जातो, त्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला मदत जास्तीत जास्त होईल. ओके, नेक्स्ट आहे की हा असा विषय आहे ज्या ठिकाणी करंट अफेअरची काहीही गरज नसते. बरेचदा तुम्ही काही ऑप्शनल असे असतात जसं की ही जॉग्रफी धरा, ज्याच्यामध्ये बरेचदा आजकाल करंट रिलेव्हंट असे क्वेश्चन्स विचारले जातात. सो यू हॅव टू बी इन टच विथ द करंट. ओके, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स धरा, त्याच्यानंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन धरा. हे असे विषय आहेत मुलांना जिथे तुम्हाला करंटचा टच असणं खूप आवश्यक असतं. बट फिलॉसॉफी असा विषय आहे इथे सिलेबस जो आहे तो स्टॅटिक आहे. स्टॅटिक असल्यामुळे काय होतं की तुम्हाला त्यांनी जेवढं दिलेलं आहे प्रिस्क्राईब सिलेबसमध्ये तेवढंच अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्हाला जेव्हा सिलेबस तुम्ही रेफर कराल UPSC त्याच्या एका पॉईंटच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये UPSCने प्रोव्हाइड केलेलं आहे की इतकाच अभ्यास करा.
फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कांटबद्दल अभ्यास करायचा झाला, कांट इज अ फिलॉसॉफर ऑफ वेस्टर्न एली. वेस्टर्नचा जो हा कांट फिलॉसॉफर आहे त्याच्याबद्दल नेमकं काय वाचायला पाहिजे हे फक्त त्यांनी मेन्शन करून ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. इट इंडिकेट्स दॅट की UPSCला तुमच्याकडनं सगळेच्या सगळे कांटची थेरी अभ्यास करणे अपेक्षित नाही आहे. म्हणजेच काय की कांटसाठी जे काही त्यांनी प्रिस्क्राईब दिलेलं असेल तेवढाच तुम्ही अभ्यास करणे आवश्यक असतं. ओके, सो स्टॅटिक सिलेबस असल्याचा एक बेनिफिट हा असतो की तुम्हाला एक ॲव्हरेज लाईफ त्याचा टाईम स्पॅन कळतो की किती ड्युरेशनमध्ये मी हा कव्हर करू शकतो. प्लस त्याचा एक ॲडव्हान्टेज हा असतो की तुम्हाला लिमिट्स क्रॉस करण्याची गरज पडत नाही. ओके, हे थोडे झाले फिलॉसॉफीचे बेनिफिट्स ज्याच्यामुळे हा कन्सिडर केला जातो बेस्ट ऑप्शनल. ओके, त्याच्यानंतर बरेच मुलांना हा एक माझ्यापुढे आलेला प्रश्न आहे किंवा बरेच मुलं मला हे विचारतात येऊन की सर मी फिलॉसॉफी ऑप्शनल घेऊ शकतो का, आणि त्याच्या मनात नाही ते वेगवेगळ्या प्रकारचे एक डाऊट्स असतात. तर फिलॉसॉफी ऑप्शनल कोण घेऊ शकतो, म्हणजे बेस्ट कॅन्डिडेट आपण कोणाला म्हणू शकतो. तर खाली दिलेले काही क्रायटेरिया आहेत, ते जर तुम्ही बघाल आणि त्या क्रायटेरिया तुम्हाला सूट होत असतील, तुम्ही त्याच्यामध्ये मोडत असाल तर यू कॅन टेक फिलॉसॉफी ॲज अन ऑप्शनल. पहिला क्रायटेरिया आहे मित्रांनो की जर तुम्हाला त्या विषयाचं काहीही नॉलेज नसेल, इफ यू डू नॉट हॅव एनी प्रायर नॉलेज ऑफ द सब्जेक्ट देन यू आर बेस्ट कॅन्डिडेट फॉर द फिलॉसॉफी. बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की सर मी फिलॉसॉफीचा कधीच अभ्यास केलेला नाही आहे, आजपर्यंत मला फिलॉसॉफीचं काहीही नॉलेज नाही आहे, मी कसं काय हा ऑप्शनल घेऊ आणि तेही UPSC सारख्या एक्झाममध्ये. मित्रांनो खरं सांगतो हा ॲनालिटिकल सब्जेक्ट आहे, जशाच्या तशा बघण्यासारखा सब्जेक्ट आहे. जर तुम्ही त्याला आहे तसं बघायला शिकला ॲज पर अवर गायडन्स तर तो तुम्हाला काहीही कठीण वाटणार नाही. आणि प्रायर नॉलेजची जर गोष्ट केली तर मी एक इंजिनियर आहे, मी सुद्धा फिलॉसॉफी ऑप्शनल प्रिपेअर केलेला आहे, बट इट डज नॉट हार्म यू किंवा असं तुम्हाला काहीही रॉकेट सायन्स इथे शिकायचं नाही आहे ज्याच्यामुळे भीती मनात भरेल. ओके, सो पहिला क्रायटेरिया आहे की जर तुम्हाला काहीच नॉलेज नसेल यू कॅन बेस्ट प्रिपेअर इट. सेकंड आहे की आर यू अ अलर्ट पर्सन. हा एक खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे मित्रांनो. IAS बनण्यासाठी अलर्ट असणे फार आवश्यक असतं, कारण तुम्ही अलर्ट आहात तर तुमचा माइंड फोकस्ड आहे, तुम्ही कुठेतरी कॉन्सन्ट्रेशननी आपलं काम करू शकत आहात. आणि फिलॉसॉफी हा ऑप्शनलमध्ये अलर्ट असणे फार आवश्यक आहे. याचं कारण तुम्हाला जसजसं पुढे शिकताना समजून येईल त्यावेळेला कळेल की अलर्ट राहण्याचे किती फायदे असतात फिलॉसॉफी ऑप्शनलला. आणि तिसरा जो क्रायटेरिया आहे दॅट यू शुड कीप युअर आईज अँड माइंड ऑलवेज वाईड ओपन. याचा अर्थ काय मित्रांनो की एखादा थिंकर फॉर एक्झाम्पल बुद्धा वाचत असताना यू हॅव टू बिकम अ आर्डेंट फॉलोअर ऑफ बुद्धा. म्हणजे तुम्हाला त्यावेळेला क्लासमध्ये जर बुद्धा सुरू असेल तर यू हॅव टू बिकम अ आर्डेंट फॉलोअर ऑफ बुद्धा. म्हणजेच काय की जो बुद्धा सांगेल ते रेडिली तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. जर तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल, तुमच्या माइंडमध्ये एक पॉपअप होत असेल की बुद्धांनी असंच का म्हटलं, तर हा झाला तुमचा फिलॉसॉफिकल आस्पेक्ट. दॅट मीन्स यू आर ट्राईंग टू बिकम अ फिलॉसॉफर. सो आपल्याला इथे फिलॉसॉफर बनण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे, आपल्याला इथे फक्त IAS बनायचं आहे. आपलं ध्येय IAS आहे, ते IASचं ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त हा एक ऑप्शनलचा हिस्सा आहे. सो तेवढं जर तुम्ही आईज अँड माइंड ओपन अप ठेवले तर तुम्हाला तो विषय अभ्यास करणे सोपं जाईल. मित्रांनो त्याच्यानंतर एक थंब रूलचा एक फॅक्टर असतो की UPSCमध्ये फिलॉसॉफी हा ऑप्शनल कसा प्रिपेअर केला पाहिजे. काही नाही, त्याच्यामध्ये काही डूज आहे, काही डोंट्स आहेत. म्हणजे काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे आणि काही तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो नाही केल्या पाहिजे. ठीक आहे, तर पहिला जो डूमधला क्रायटेरिया आहे मित्रांनो तो आहे दॅट जो आता थोड्या वेळापूर्वी सांगितला दॅट यू हॅव टू बिकम द ॲर्डेंट फॉलोअर ऑफ द पर्टिक्युलर फिलॉसॉफर. याने काय होतं की तुम्हाला तो काय म्हणतोय किंवा तो फिलॉसॉफर पर्टिक्युलरली काय बोलतोय हे तुम्हाला इझिली समजलं जातं इफ यू ब्लाइंडली फॉलो हिम. ओके, याचा अर्थ तुम्हाला पुढे पुढे लेक्चर्समध्ये चांगला क्लिअर होत राहील. दुसरा पॉईंट आहे की मेक युअर व्होकॅब्लरी स्ट्रॉंग. असं का म्हटलं मी, कारण फिलॉसॉफी हा जो विषय आहे आणि त्यासाठी जे मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये मोस्टली ते इंग्लिशमध्ये आहे. याचा अर्थ हा नाही की मराठीतून तो प्रिपेअर करता येत नाही, ऑफकोर्स तो मराठीतून प्रिपेअर करता येतो, पण थोडंसं मटेरियलची भानगड तुम्हाला फेस करायला लागेल. सो इट इज ऑलवेज सजेस्टेड की थोडी जर आपली व्होकॅब्लरी तुम्ही प्रिपेअर करू शकाल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ फिलॉसॉफी सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल तर इट विल बिकम अ व्हेरी इझियर टास्क. फक्त तिथे शब्दांचा खेळ आहे असं मी थोडक्यात तुम्हाला आत्ता सांगेन. डोंट्समध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे की नेवर कम लेट इन द क्लास. असं का म्हणतोय, कारण जेव्हा क्लासमध्ये शिकवायला सुरुवात करतो पहिला अर्ध्या तासात आपण ज्या फिलॉसॉफरची एक स्ट्रक्चर आहे किंवा एक त्याचा जो ढाचा आहे तो जेव्हा मुलांपुढे ठेवतो तोच जर तुम्ही स्किप केला ना तर पुढचे 1.5 तास तुम्ही क्लासमध्ये भलेही कितीही कॉन्सन्ट्रेशननी बसा
तरी तुम्हाला तो विषय काहीही डोक्यात जाणार नाही. म्हणून सांगतोय की पहिला 1 मिनिटं जरी तुम्ही लेट केला क्लासमध्ये यायला तरी तुम्हाला पूर्ण 2 तासाचे भुर्दंड पेलावा लागेल. म्हणून डोंटमध्ये ऑलवेज कीप इन माइंड की जर तुम्ही 1 मिनिटंसुद्धा लेट होणे जर तुम्ही 1 मिनिटंसुद्धा लेट होणे तुम्हाला अवघड होऊ शकते किंवा तुम्हाला महागात पडू शकतं, तर मित्रांनो विचार करा क्लासमध्ये अब्सेंट राहणं तुम्हाला किती महागात पडेल. सो हा असा विषय आहे जिथे इंटरलिंकिंग भरपूर आहेत. एक पॉईंट दुसऱ्या पॉईंटसोबत भरपूर इंटरलिंकिंग आहे. आणि जर तुम्ही प्रेझेंट UPSC पॅटर्नचे जर क्वेश्चन पेपर बघाल तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की दे आर नॉट आस्किंग द क्वेश्चन्स बेस्ड ऑन ओनली सिंगल फिलॉसॉफर. त्यांना मल्टिट्यूड ॲटिट्यूड असलेले मुलं हवे आहेत की एक वेस्टर्नचं लिंकिंग तुम्ही इंडियन फिलॉसॉफरसोबत कसं करता, त्याचं कंटेम्पररी इंडियन सोसायटीमध्ये काय रिॲलिटी आहे, त्याचं तुम्ही गॉडच्या किंवा रिलिजनच्या आस्पेक्टसोबत कसं रिलेशन करू शकता, असा बऱ्याच अँगलनी मुलांचा जो एक दृष्टिकोन आहे तो UPSC आजकाल बघण्याचा प्रयत्न करत आहे थ्रू दिस ऑप्शनल. आणि इथेच मुलांना जास्तीत जास्त हा विषय टफ जाणवतो. ॲक्च्युअली जो नाही आहे, इफ यू कीप युअर आईज अँड माइंड वाईड ओपन तुम्हाला तो इझिली समजून येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. सो काही फंडामेंटल्स आहेत UPSCचे ह्या फिलॉसॉफी ऑप्शनलचे UPSCमध्ये जे मी तुम्हाला आत्ता थोडक्यात समजून सांगतो की काही टर्म्स असतात जसं रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह हा खूपच इझी वर्ड आहे. बरेचदा आपण लाईफमध्ये रिलेटिव्हली, रिलेशनशिप, रिलेटिव्ह, रिलेशन असं बरेचदा एखादा वर्बचा किंवा वापर करत असतो. बट UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू आणि फिलॉसॉफी पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही बघाल तर रिलेटिव्ह म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट ही रिलेटिव्हली एक्झिस्ट करते या वर्ल्डमध्ये किंवा युनिवर्समध्ये. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो की रात्र झाली. रात्र ॲक्च्युली होत असते का, असं होणं न होणं हा प्रकार दुसरीकडे, तो डिबेटचा पार्ट झाला. पण मुख्यतः बोलायला गेलो तर दिवस नसल्यामुळे आपण रात्र म्हणतो. सो दिवस आणि रात्र हे रिलेटिव्ह टर्म्स झाले. तसंच ब्लॅक, व्हाईट हे सुद्धा रिलेटिव्ह टर्म्स झाले. आणि ॲब्सोल्यूट म्हणजे काय, ॲब्सोल्यूट म्हणजे एखादी गोष्ट टोटली परमनंट एक्झिस्ट करणारी आहे या युनिवर्समध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की ही बॉडी जी आहे ही काही परमनंटली एक्झिस्ट करत नाही. म्हणजेच काय, बॉडी ही ॲब्सोल्यूट नाही आहे. पण ॲब्सोल्यूट काय आहे या बॉडीमध्ये, बरेच लोक याला सोल म्हणतात, बरेच लोक याला आत्मा म्हणतात, बरेच लोक याला स्पिरिट म्हणतात की भलेही मनुष्य मरतो पण स्पिरिट मरत नाही. मित्रांनो ह्याला म्हणतात ॲब्सोल्यूट. सोल इज अन ॲब्सोल्यूट. बट हे प्रूव्ह किती लोकांनी केलेलं आहे, नाही केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे, नाही केलेलं आहे, ह्याच्याबद्दल आपण डिबेट क्लासमध्ये फिलॉसॉफीचा अभ्यास करताना नक्की बघूया. त्याच्यानंतर फिलॉसॉफीमध्ये एक थंब रूल असा आहे की तुम्ही एकच रिॲलिटी ॲक्सेप्ट करायला हवी. जो कोणता फिलॉसॉफर येईल मित्रांनो तो तुम्हाला एकच गोष्ट ठसवून सांगेल की देअर इज ॲब्सोल्युटली वन रिॲलिटी. वन का म्हटलं, आपल्याला नंबर सिस्टीम माहिती आहे 0 to 9. पण त्या 0 to 9 मध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व कराल किंवा 1 to 9 मध्ये एक गोष्ट ऑब्झर्व कराल, देअर एक्झिस्ट ओनली वन नंबर दॅट इज डिजिट 1. कारण 2 जर म्हणाल तर 2चं इंडिपेंडंट असं काहीही अस्तित्व नसते. कारण 2 कुणापासून बनलेला आहे, 1 + 1 = 2. सो म्हणजे एक्झिस्ट काय करणार आहे युनिवर्समध्ये इटर्नली, तर 1. तो असे काही कन्सेप्ट असतात मित्रांनो जे तुम्हाला ॲक्च्युअल क्लासमध्ये मी नक्कीच घेणार आहे. त्याच्यानंतर ह्या विषयाला धरून काही मिथ्स आहे. मिथ्स म्हणजे काही मुलांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचे थॉट असतात, ते मी आज थोडा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. इफ इन केस काही अजून डाऊट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि शेअर करा. ओके. पहिला डाऊट आहे मित्रांनो की काही मुलं असे म्हणतात की सर आय डोंट बिलीव्ह इन गॉड, सो हाऊ कॅन आय टेक अ फिलॉसॉफी ऑप्शनल. पहिली गोष्ट असं काहीही नसतं. हा एक लर्निंगचा पार्ट आहे, हा एक अभ्यासाचा पार्ट आहे. मी अगदी बोलण्यासारखं तुमचे डोळे आणि तुमचे माइंड ओपन ठेवा, अलर्ट राहा. तुम्हाला हा विषय आणि गॉडवर बिलीफ याचा काहीही संबंध नाही. नास्तिकसुद्धा हा विषय चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करू शकतो. काही मुलं म्हणतात सर हा खूप बोरिंग विषय आहे, ते फिलॉसॉफिकल डिस्कशन, दाढी वाढवलेले लोक, त्यांना असं खूप म्हणजे विचारात बघतो आपण, असा काहीतरी एक विषय. असं नाही आहे मित्रांनो. माझं एक जेन्युइन ओपिनियन हे राहील की UPSCमध्येच तुम्ही हा फिलॉसॉफी ॲज अन ऑप्शनल घ्याल, तुम्ही ज्या कोणत्या अँगलनी हा प्रिपेअर कराल, पण हा ऑप्शनल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सुद्धा भरपूर काही हेल्प करणारा ठरू शकतो मित्रांनो. सो इट्स नॉट ॲट ऑल अ बोरिंग सब्जेक्ट. काही मुलं म्हणतात सर फिलॉसॉफी ऑप्शनल घ्यायला एक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे, आध्यात्मिक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. मित्रांनो ठीक आहे, थोड्या पद्धतीने इंडियन फिलॉसॉफीच्या आस्पेक्ट मी जर बोलायला गेलं तर 0.5% मी बोलेन की ओके इट इज रिक्वायर्ड किंवा
असू शकतं. जर असेल तुम्हाला तो बॅकग्राऊंड, डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प. बट नसेल तर काहीही फरक पडत नाही, कारण आपल्या सराउंडिंगमध्ये भारतासारख्या या डायव्हर्स कंट्रीमध्ये आपण वेगवेगळे धर्म बघून आहो, वेगवेगळ्या चालीरीती बघून आहो, इझिली आपल्याला ते अकोमोडेट होणार म्हणजे होणारच. काही मुलं असे म्हणतात की सिलेबस बघून सर हा तर किती शॉर्ट आहे, म्हणजे इट्स टू इझी टू प्रिपेअर, म्हणजे आय कॅन प्रिपेअर विदिन 2 months व्हेरी इझिली. बट मित्रांनो, आय विल ऑलवेज टेल द स्टुडंट्स दॅट कीप इन माइंड की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही UPSCशी पंगा घेऊ नका. कारण UPSC केव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचा गुगली टाकेल हे तुम्हाला कोणालाही सांगता येत नाही. ॲक्च्युली पॉईंट इज दॅट हा विषय दिसायला फक्त सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू छोटा आहे, बट त्याची व्हर्टिकल डेप्थनेस जी आहे ती खूप डीप आहे. डीप याचा अर्थ तुम्हाला एक्झॅक्टली जेव्हा सिलेबसमध्ये जाऊ तेव्हाच मी प्रॉपरली डिस्क्राईब करू शकेल. नेक्स्ट आहे की काही मुलं म्हणतात सर आय कॅन प्रिपेअर इट बाय माय ओन. मला याच्यात काही ऑब्जेक्शन नाही. इफ यू हॅव दॅट मच ॲनालिटिकल ॲबिलिटी डेफिनेटली यू कॅन. बट इफ इन केस इफ यू आर गोइंग टू मिस समथिंग देन यू आर गोइंग टू लूज एंटायर अटेम्प्ट. आणि UPSCमध्ये एक अटेम्प्ट हा खूप आवश्यक असतो. इट्स ऑल अबाउट युअर लाईफ. सो इथे कुठलाही ऑप्शनल प्रिपेअर करत असताना आपला इगो इश्यू न बनवता जे लोक तज्ज्ञ आहेत, ज्यांना या विषयाची माहिती आहे, त्यांच्याकडून जर तुमचे डाऊट्स क्लिअर होत असतील ना, तर तुमचा मार्ग अजून उलट माझ्या मते सोपा होईल, अवघड होणार नाही. त्याच्यानंतर मित्र, बरेच मुलं म्हणतात सर फिलॉसॉफी ऑप्शनल अभ्यास करायला खूप सिरियस ॲटिट्यूडनी बसायला लागतं, खूप असं चेहऱ्यावर असे 12 वाजलेले असले पाहिजे. मित्रांनो, खरं सांगतो की असं काहीही आवश्यक नाही आहे. आय ऑलरेडी टोल्ड यू इट्स अ व्हेरी जॉयफुल सब्जेक्ट. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी रिलेट करून बघू शकता. बट यू हॅव टू कीप युअर माइंड अलर्ट. व्हाय? बिकॉज इट इज जस्ट ऑप्शनल ऑफ 500 marks and you have to prepare for UPSC, get the post, become an IAS and forget about philosophy. पुढे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला हा विषय आवडला, त्यात मास्टरी करायची असेल, त्यात अजून काही शिकायचं असेल, डेफिनेटली यू कॅन डू इट. पण आत्ता ती गरज नाही आहे. सो मुलांनो, इथे सिरियस होण्याची काही गरज नाही आहे. हा फक्त एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे UPSCसाठी आणि तो तुम्ही बेस्ट प्रिपेअर करू शकता अंडर एनी बेस्ट गायडन्स. सो रिअल्म ऑफ UPSCमध्ये मित्रांनो, आपण बरेचदा असं बोलतो की सर फिलॉसॉफी हा असा वेगळा का काढण्यात आलेला आहे, जेव्हा की तो प्रत्येक आस्पेक्टमध्ये आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, सायन्स आला कुठून? ह्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो छोटंसं, की मला सांगा आयन्स्टाईननी जेव्हा बघितलं की ॲपल झाडावरून खाली पडतोय, तर मला एक गोष्ट सांगा की फक्त आयन्स्टाईनच होता का की ज्यांनी ॲपल झाडावरून पडताना बघितलं आहे? तर असंख्य लोक त्याच्यापूर्वीसुद्धा होऊन गेले ज्यांनी झाडावर पडलेले ते ॲपल खाल्ले, पचले, त्यांना ते समजलं सुद्धा. बट असे किती लोक होते म्हणजे ज्या लोकांनी खरंच का हा झाडावरून ॲपल खालीच पडला, वर का नाही गेला याचा विचार केला आहे? सी, whenever a question strikes in your mind, you become a philosopher for that moment. So everyone is philosopher. That's why if you see, science is anyway is a philosophy. म्हणजे जे आइन्स्टाईननी शोधून काढलं आहे, जर त्यांना हा प्रश्नच पडला नसता की का हा ॲपल खाली पडला, तर आज जो आपण ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट वाचतो आहे मित्रांनो, तो आज आलाच नसता. सो सायन्स घ्या, मॅथमॅटिक्स घ्या, these are the results of philosophy. सो फिलॉसॉफी इज ऑल एनकम्पासिंग. आपल्या घरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न उद्भवतात की हे असंच का आहे. यू आर ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम बिकम अ फिलॉसॉफर. आणि एक मोमेंट आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतोच जेव्हा आपण सगळेचे सगळे फिलॉसॉफर बनतो, आणि तो मोमेंट म्हणजे स्मशानभूमी. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल जेव्हा कोणाच्याही घरी कोणाच्या जाणकार कुठल्या व्यक्तीचा जर देहांत होतो, आपण जेव्हा स्मशानभूमीत जातो, तर आपल्याला बरेचसे प्रश्न उद्भवतात की हा व्यक्ती नेमका गेला कुठे असेल, हा वापस का येत नाही, आणि ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी बरेच लोक आज काय काय करत आहेत. पण मित्रांनो, आपण तितक्या खोलात न जाता एवढंच समजून घ्या की फिलॉसॉफी म्हणजे टू हॅव अ क्वेश्चन इन युअर माइंड. आणि इथे बरेचदा आपल्या आतल्या क्रिएटिव्ह इंटेलिजन्सचा सुद्धा बराचसा उपयोग होत असतो, ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो. आणि हा कुठे यूज होणार, हा तुम्हाला पेपर 2 मध्ये मी जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करेन. सो अशा प्रकारे मित्रांनो, हा झाला फिलॉसॉफीचा एक ओव्हरऑल अभ्यास, एक ओव्हरऑल जजमेंट की UPSCसाठी कसा तो बेस्ट आहे, का बेस्ट आहे, आणि तुमच्या मनातले काही डाऊट्स. अजून तुमच्या मनात जर काही डाऊट्स असतील मित्रांनो, तर प्लीज खाली कमेंट करा. प्लीज खाली मला क्वेश्चन्स पाठवा. काही क्वेरीज असतील तर डेफिनेटली मी तुम्हाला हेल्प करेन, सॉल्व्ह करण्यात तुम्हाला मदत करेन. आणि जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर यू बिकम अ फिलॉसॉफर. आणि एक गोष्ट मित्रांनो, कधी विसरू नका, कुठलाही ऑप्शनल असू द्या, देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. आणि प्रत्येका सब्जेक्टचा एक वेगळा हार्डवर्क असतो. इथे कसा असणार आहे तो आम्ही तुम्हाला क्लासमध्ये डेफिनेटली सांगूच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माय नेम इज अमेय देशपांडे. हॅव अ गुड डे.